रात्री 11:47 झालेत. हातात मोबाईल, मनात विचार आणि डोळ्यांवर थकवा. पुस्तक उघडलेलं आहे, पण डोळे पानांवर नाहीत, ते रील्समध्ये हरवलेत. मन विचारतंय, मी इतका उधळलाय का? मला काही लक्ष लागतच नाही. आणि प्रश्न उठतो, का माझं फोकस एवढं कमी झालंय? वेलकम टू मनीयोग ऑडिओ सिटी, जिथे शब्द नाही तर ऊर्जा ऐकायला मिळते. आज आपण अशा 5 सवयींबद्दल बोलणार आहोत, ज्या तुमचं फोकस केवळ वाढवणार नाहीत, तर तुमचं आयुष्य एका वेगळ्या उंचीवर घेऊन जातील. हा एपिसोड शेवटपर्यंत नक्की ऐका, कारण शेवटी आहे एक छोटंसं फोकस टेस्ट, ज्यातून तुम्हाला तुमच्या ताकदीची जाणीव होईल. डिजिटल डिटॉक्स. मोबाईलपासून सुटका. स्क्रोलिंगमुळे फोकसचं भान हरवतं. डोपामाइन ओव्हरलोड, लॅक ऑफ अटेन्शन स्पॅन. स्क्रीन टाईम म्हणजे फोकसचा शत्रू. राहुल एक हुशार विद्यार्थी, पण रोज 4 तास इंस्टाग्राम, एक्झाम चुकल्या. जेव्हा मोबाईलला 2 तास मर्यादा घातली, तेव्हा GPA वाढला. डेली ॲक्शन. मोबाईलसाठी एक विशिष्ट वेळ सेट करा. नोटिफाईज बंद करा. होम स्क्रीन मिनिमलिस्ट ठेवा. मेडिटेशन. मन शांत, लक्ष केंद्रित. मेडिटेशन मनाचं जिम. फक्त 10 मिनिट रोज. मनाचा फोकस 2 वेळा वाढतो. श्वासांवर लक्ष. विचार नाही, अवेअरनेस. व्हिज्युअलायझेशन. डोंगरावर बसलेला एक साधू. पाऊस आहे, वाऱ्याचा आवाज आहे, पण त्याचं मन शांत आहे, कारण त्याला सवय आहे आत बघण्याची. डेली ॲक्शन. दररोज सकाळी 10 मिनिट फक्त श्वासाकडे लक्ष द्या. दररोज सकाळी 10 मिनिट व्यायाम करा. नो म्युझिक, नो डिस्ट्रॅक्शन, फक्त तुम्ही आणि तुमचं आतलं जग. सवयींची शिस्त. रोजचा ठराविक वेळ. एकाच वेळी एकच काम. मल्टीटास्किंग मारते फोकस. रोजच्या वेळची शिस्त. निर्णय घेण्याचं ओझं कमी. ॲपलचे स्टीव्ह जॉब्स रोज तोच टी-शर्ट, तोच नाश्ता, तोच रुटीन, कारण त्याला निर्णय घेत बसायचं नव्हतं, फक्त कामावर फोकस करायचं होतं. डेली ॲक्शन. रुटीन तयार करा. काम, विश्रांती, व्यायाम यासाठी ठराविक वेळ. जिथे शक्य तिथे ऑटोमेशन करा. शरीर मन जोडणं. फिटनेस फोकस. व्यायामामुळे मेंदूत डोपामाइन आणि सेरोटोन वाढतात. फिट शरीरात अडथळ्यांवर मात करण्याची मानसिक ताकद निर्माण होते. अनुष्का डिप्रेशनमध्ये होती. काहीच लक्ष लागत नव्हतं. योगा आणि चालण्यामुळे तिचं आयुष्यच बदललं. डेली ॲक्शन. दररोज किमान 30 मिनिट चालणं. योगा, झुंबा, काही पण हालचाल हवी, कारण स्टॅटिक बॉडी, स्कॅटर्ड माइंड. हॅबिट. सिंगल टास्किंग. एक वेळ एक काम. एका वेळी फक्त एक काम आणि 100% लक्ष. डीप वर्क. प्रोडक्टिव्हिटी. सवयींचा सारांश. डिजिटल डिटॉक्स, मेडिटेशन, रुटीन, फिजिकल ॲक्टिव्हिटी, सिंगल टास्किंग हे फक्त सवयी नाहीत, या जीवनशैली आहेत. फोकस टेस्ट आणि इमोशनल क्लायमॅक्स. आता डोळे बंद करा आणि स्वतःला प्रश्न विचारा, माझं लक्ष खरंच मला हवं तिथं जातंय का? एक पेपर घ्या. दिवसभरात कुठे लक्ष गेलं त्याची लिस्ट करा. त्यात किती वेळ प्रोडक्टिव्ह होता हे कळालं तर जीवनाचं चित्रच बदलतं. फोकस म्हणजे आपल्या स्वप्नांवरची जबाबदारी. तुमचं मन जसं घडवाल तसं बनतं आणि म्हणूनच ही 5 सवयी तुमचं भविष्य ठरवणार आहेत. आजपासून सुरू करा आणि बघा बदल. थँक्यू फॉर लिसनिंग टू मनीयोग ऑडिओ सिटी, जिथे शब्द नाही तर जागर होतो. जर हे मनाला भिडलं असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. पुढच्या भागात भेटूया.
आणखी अशाच ताकदीच्या विचारांसह. धन्यवाद.